हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी ना सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा बनवा तो हा माधव बनवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा बनवा तो हा माधव बनवा बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा
थोबार कुमाये सुंदर ते ध्यान उभे विटे मारी करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया कासे हरगळ कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर कासे हरगळ कासे पितांबर आवडे निरंतर एची ध्यान आवडे निरंतर एची ध्यान तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान राम कर कुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभमानी विराजिता कंटी कौस्तुभमानी विराजिता कर कुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभमानी विराजिता कंटी कौस्तुभमानी विराजिता तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर एची ध्यान आवडे निरंतर एची ध्यान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुका मने माझे एची सर्व सुख तुका मने माझे एची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर एची ध्यान आवडे निरंतर एची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर क्या बात है दादा टाळ 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 वाजवा टाळी करा भजन मना हा विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय हा जय जय हरी जय 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 हरी जय जय
जोरात दिसू द्या महाराष्ट्रभर वाजवा टाळी वा विकास जय हो हा हा क्या बात है जय हो एक साथ एक हा हा आदि जय जय गंगेश्वर भाऊ करा सगळा व्हिडिओ छान नानांचं आगमन होत आहे सगळ्यांनी टाळी वाजवा जोरात वाजवा हा आदि जय जय आदि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय हरि जय जय हरि जय हरी जय जय हरी जय हा टाळी 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 राम नाम हरि जय जय हरि जय हरी जय जय हरी जय हरि जय कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार चला विठोबार कुमार विठोबार हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुगा झाले साजनी सुख झाले साजनी तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा सुख झाले
देवी पाप रखुमा देवी वर पाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा पाप रखुमा देवी वर पाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल हे तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा देवती बळे धरिला साया देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला साया देवती बळे धरिला सायासे नाश उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारे जन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन पक्षी धातु धिक्कारिले स्वये जनार्दन तेची झाले स्वये जनार्दन तेची झाले स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे याशी नचले तातडी तुकामणे यासी नचलिला तुका म्हणे याशी नचले तातडी तुकामणे यासी नचलिला अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो तुका म्हणे याशी नचले तातडी तुकामणे यासी नचलिला तुका म्हणे याशी नचले तातडी तुका म्हणे यासी नचलिला अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो हे पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जना पूर्व पक्ष धातू धिक्कारिले जन धातू धिक्कारिले पूर्व पक्ष धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची धार स्वये जनार्दन तेची धारे स्वये जनार्दन तेची धारे गोपार फुमाई गोबार गोबार जय गोपार फुमाई गोबार गोबार गोपार फुमाई गोबार गोबार गोपार फुमाई गोबार गोबार गोपार फुमाई
विठाला 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 हला देवती ही बळे धरिला सायासे करोनिया नास उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे याशी न चले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरी चरण संतातिया दुसरी चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा विस्तार गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाख्यय आनंदम अजमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातम दैवत महाश्रेत देवती ही बळे धरिला सायासे करोनिया नास उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले वैराग्यश परममूर्ती
संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक संत चरणाचं स्वरूप आणि संत चरणाचं कर्तृत्व प्रतिपादन करणारा अतिशय गूढ अभंग आजच्या कीर्तनाच्या चिंतनाकरिता सेवेकरिता घेतलाय. मौजे परम पावन असलेलं सादलापूर गाव, या सादलापूर गावामध्ये अनेक अवचित्त एकत्र करून मागच्या वर्षी राहिलेला हा उत्सव ह्या वर्षी परिपूर्ण होतोय. समस्त ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सर्वच वारकऱ्यांचं या उत्सवामध्ये अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आहे. खरं तर ह्या परिसराला वारकरी संप्रदाय ज्यांनी शिकवला, नवे नवे ह्या परिसरात प्रत्यक्ष मी तर म्हणेल जगद्गुरु तुकोबारायांनीच अवतार घेतला असे आमचे प्रातस्मरणीय मारुती बाबा आणि दस्तापूरकर आणि मोतीराम महाराज फडा संस्थान, या संस्थांचे फार उपकार या परिसरावर आहेत. त्या निमित्ताने इकडे वारकऱ्यांचं आणि अंतकरणामध्ये संप्रदायाविषयी असलेलं बीजांकुर अत्यंत गडदपणे रोवलं गेलेलं आहे. आणि ते पिढ्यानपिढ्या कोणी खोडून टाकेल, मोडून टाकेल असं ते रोवलेलं नाही. फडा संस्थान म्हणजे वारकरी संप्रदायाचं अग्रगण्य फड आहे, लक्षात ठेवा. आणि त्या पावनभूमीमध्ये आपण हा उत्सव करत आहात. यावर्षी आपले नाव माहीत नाही मला, व्यंकटराव कोटगिरी. हो, अर्थात पैशाचं काम आलं तर व्यंकटेशाशिवाय होणं शक्यच नाही. भगवान पांडुरंगाचा दुसरा अवतार तिरुपती बालाजी आहे की नाही. ज्याला मोक्ष पाहिजे त्याने पंढरपूरला जायचं, आणि ज्याने लक्ष्मी पाहिजे त्याने तिरुपतीला जायचं, आहे की नाही. त्याच्यावर ज्यांच्यावर कृपाच व्यंकटेशाची आहे असे व्यंकटराव, त्यांनी मोठं योगदान या उत्सवाला दिलं. म्हणून आमच्यासारखे इतक्या लांबची माणसं इथं येता आली. काय गोड चाल झाली म्हणता. पहिली असं वाटत होतं पहिली चाल संपूच नाही महाराज. म्हणजे पहिली चाल आणि सुरुवातीची पंचपदी हीच ठरवत असते की आजचं कीर्तन किती रंगणार आहे. लक्षात ठेवा, कीर्तनाची रंग देवता ही पहिली चाल विना ज्याने घेतला आणि पहिली चाल ज्याने म्हटली त्याच्यावर अवलंबून असते. उगचच संप्रदायामध्ये पहिली चाल नाही, लक्षात ठेवा महाराज. आणि म्हणून पहिली चाल इतकी गोड झाली महाराज, इतकी सोन्यासारखी माणसं येते. तू कोणी जसं मोती घ्यावा ना, मोत्यालाही लाजवतील अशी डायमंड आहेत महाराज ही माणसं. ज्यांनी पहिली चाल म्हटली, ज्ञानाचा आणि स्वरांचा प्रकाश अवघ्या महाराष्ट्रभर ज्या प्रकाश महाराजांनी टाकला ते प्रकाशजी महाराज कातकडे आहेत. दुसरी चाल ज्यांनी म्हटली, जे स्वरांशी नेहमीच खेळत राहतात, आहे की नाही, नारायणजी महाराज. इतकं गोड नाव आहे महाराज खिल्लारी महाराजांचं. सहज गाणं असं त्यांचं मोठं योगदान आहे. आणि काही असो, पण माझ्यावर इतकं प्रेम आहे, माझ्या कीर्तनात ते विशेष चाल म्हणतात दोघं जण. टाळी वाजवायला काय कुचर का बरं करतायत तुम्ही असं? जेवण करून बसले का जेवण व्हायचे बाकी आहेत, मग टाळी वाजवत जा ना. अशी एवढी हळू काय करणार? बरं काही GST नाही टाळीवर असं आहे का बा? तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली आणि उद्या मोदी साहेबांनी GSTची नोटीस पाठवली, आता कुठून भरायची बा? असं काय नाही. GST मोदी साहेबांच्या कृपेने फ्री आपल्याला वारकऱ्यांना. म्हणून मनमोकळेपणाने टाळी वाजवत जा. लई मोलाची माणसं आहेत. अहो हे इथं आली हेच भाग्य समजा. एक एक दोन दोन दिवसासाठी एक दिवस मिळण्याकरता 2-2, 3-3 वर्षे लोक वेटिंग करतायत यांच्यासाठी. ही सगळी मंडळी पखवाजा करता जे इकडे रत्न उभं आहे ते आमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथांची कृपांकित असलेले आणि एक गुण ज्यांच्यामध्ये आहे. अनेक मृदंग वादक बघितले, पखवाज वादक
खूप झाले संप्रदायात, अगदी जुन्या काळापासून तर आत्तापर्यंत, पण फार थोडे पक्वाज वादक झाले की संतत्व त्यांच्यामध्ये आहे आणि आपल्याला जे येतं ते दुसऱ्याला देण्याची ध्यानत असलेलं एकमेव आत्ता वारकरी संप्रदायात रतलं म्हणजे विकासजी महाराज बेलूकर. लक्षात ठेवा, ते आपल्याच परिसरातलं एवढंसं लेकरू आहे, पण आज त्यांच्या बरोबरीने वाचतंय. ही सगळी मेहनत आमच्या विकास दादाची आहे आणि ताल विकास गुरुकुल संस्थेची आहे. लक्षात ठेवा, म्हणजे विचार ही सामान्य गोष्ट आहे का? आज भविष्यातला रत्न घडवायचं काम केलं. तुमच्या परिसराला एक कायमचा पकवाज आमच्या विकास दादाने दिला. मला कुठलं गाव आहे ते? चिलबिचल चालू आहे गाव, सांग मला. म्हणजे हा? रामतीर गाव आहे आणि हे गाव त्याचं मामाचं गाव आहे. वडील तर आहेतच, त्यांना मी ओळखतोच की, असं काय वडील आहेतच, हे मामाचं गाव आहे. असो, आधी करून बाकीही काही गुणीजन मंडळी इथं उपस्थित आहे. माझी नावं परिचयाची नाही. पुढे अधिकारी काही कीर्तनकार मंडळी उपस्थित आहे. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते सज्जन, आबाल वृद्ध, माता भगिनी, टाळकरी, माळकरी, गावकरी, आध्यात्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शेती क्षेत्रातील सगळेच श्रोतेजन आणि हप्ता आला नसला तरी प्रेमाने बसलेल्या लाडक्या बहिणी सर्वांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी, हे मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. पायावरी वारकरी संतांच्या, देवतीही बळे धरिला सायासे, करोनिया नास उपाधीचा. अभंग 3 चरणाचा आहे. अभंगाची भूमिका 1.5 चरणामध्ये संतांच्या स्वरूपाची आहे, कर्तृत्वाची आहे, आणि अर्ध्या चरणामध्ये संतांच्या स्वरूपाची आहे. देवतीही बळे धरिला हे संतांचं कर्तृत्व आहे. करोनिया नास उपाधीचा हेही संतांचं कर्तृत्व आहे. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जण हेही संतांचं कर्तृत्व आहे. स्वये जनार्दन तेची झाले हे संतांचं स्वरूप आहे. मानवी जीवन असो अथवा संत जीवन असो, 2 गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागतात. त्याच्यातली एक गोष्ट स्वरूप आहे आणि दुसरी गोष्ट कर्तृत्व आहे. एक साधं वाक्य सांगतो. ज्याला मरेपर्यंत जगायचंय त्याने स्वरूपाला किंमत द्यावी, ज्याला मेल्यानंतर जगायचंय त्याने कर्तृत्वाला किंमत द्यावी. स्वरूप हे जिवंतपणी जिवंत ठेवतं आणि कर्तृत्व हे मेल्यानंतर जिवंत ठेवतं. म्हणून स्वरूप आणि कर्तृत्व बघा, स्वरूपामध्ये साम्यता असू शकते पण कर्तृत्वामध्ये साम्यता नसते. म्हणून 2 गोष्टी सांगतो. सारखे दिसणारे 7 माणसं या जगात असतात अशी भाकड कथा आहे, मलाही नक्की माहिती नाही, पण बऱ्याच वेळा सारखी दिसणारी माणसं अनेक वेळा असू शकतात. स्वरूपामध्ये साम्यता असू शकतं पण कर्तृत्वामध्ये साम्यता असू शकत नाही.
एक भाव सांगतो. या जगात देव आणि संत यांच्यात स्वरूपात साम्यता आहे, पण कर्तृत्वात भिन्नता आहे. लक्षात घ्या. स्वरूपामध्ये आहे साम्यता. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, तो सांगतसे भावे, तो सांगतसे भावे, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगतसे भावे, मी तो सांगतसे भावे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, देव आणि संत स्वरूपाने एक आहेत महाराज. लोपले ज्ञान जगी, हित नेनते अवतार पांडुरंग नाव ठेविले. हो, पण मात्र देवाला जे जमलं नाही ते ज्यांना करता आलं ते संत. देवाचं कर्तृत्व संतांना करणं शक्य आहे, पण एक वाक्य नीट ऐका, संतांचं कर्तृत्व देवाला करणं शक्य नाही. प्रारब्धाने अन्न पुरवणं देवाला शक्य आहे. आयुष्यमान असेल तर सांभाळणं देवाला शक्य आहे, पण प्रारब्धात अन्न नसेल आणि आयुष्यामध्ये जर यदा कदाचित आयुष्य शिल्लक नसेल, तरी त्याला जर संतांनी बदलायचं आणि जिवंत ठेवायचं ठरलं तर ते संतांना शक्य आहे. मेले माणूस जित उठवील, वेळ काळा ते ग्रासील. नाही का? मेलेल्याला जिवंत आहे. बघा, अर्धा मी काही कोणाच्या विरोधातला माणूस नाहीये, साधा भाव आहे, साधा भाव आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली, मूर्छित पडला. सगळे संध्याकाळी जमा झाले. लक्ष्मणाचं डोकं रामचंद्राच्या मांडीवर आहेत. दोघं हाताने रामचंद्र डोकं बडवतोय, माझा भाऊ गेला, माझा भाऊ गेला, माझा भाऊ गेला, माझा भाऊ गेला. सगळी शोककळा पसरलेली आहे रामसेनेमध्ये. हनुमंत येतात, रामाला सांगतात, माझ्यासारखा सेवक इथं असताना आपण डोकं बडवणं योग्य नाही. माझ्यावर जबाबदारी सोडा. तुमच्या भावाला जिवंत केल्याशिवाय मी जिवंत राहणार नाही. मला पुढचा इतिहास सांगायचा नाही. द्रोणागिरी आणली, लक्ष्मण जिवंत झाला, हे मला सांगायचं नाही. जगाच्या बापाचा भाऊ मूर्छित आला तर जगाच्या बापाला त्याला जिवंत करता आलं नाही, पण तोच हनुमंतरायाच्या लक्षात आलं तर हनुमंतरायाला जिवंत करता आलं. म्हणून रामापेक्षा कणभर कर्तृत्व हनुमंताचं जास्त आहे. लक्षात, संतांचं कर्तृत्व कधी पुढेच आहे, पुढेच आहे महाराज. निळा म्हणे तुमची करणे, देवाहुने आघात, वा वा, देवाहुने
करणी देवाहुनी आघात आघात करणी महाराज, नाही का? मांडीवर घेऊन रडता येतं, पण जिवंत हनुमंताला करता येतं. राम लील्याने दगड तरतो, पण शेतू बांधण्याकरता हनुमान सैन्यच लागतं, संतच लागतात. म्हणून संतांचं कर्तृत्व विशेष आहे महाराज. संतांचं कर्तृत्व असामान्य आहे. थोडंच ती प्रस्तावना अजून बारीक करतो, आपल्याला कळावी म्हणून करतो. या जगातले काही माणसं कर्तृत्व शून्य आहेत. या जगातले काही माणसं कर्तृत्वहीन आहेत. या जगातले काही माणसं कर्तृत्ववान आहेत. आणि या जगातले काही महात्मे विशेष कर्तृत्ववान आहेत. काही नुसते कर्तृत्व शून्य आहेत. यांच्यावर मलाही बोलायला नका लावू. त्याला शुद्ध मराठीत आळशी म्हणतात. इतकी माणसं आळशी झाली महाराज की त्यांच्या आळसाला काही गंमतच नाही. कर्तृत्व शून्य. आमचे जुने कीर्तनकार, आता मला एवढे खाली यायची इच्छा नाही, वेळ आली, ओघ आला म्हणून सांगून जात. आमचे जुने कीर्तनकार सांगायचे, 2 आळशी माणसं प्रवास करत होते. युगायुगाने दुपारी विश्राम करायला थांबले. एका झाडाखाली दोघी झोपले. योगायोगाने ते झाड जांभळाचं होतं, जांभूळ. आणि पिकलेलं जांभूळ एक पटकन टपकनी खाली पडलं. आणि जुनी माणसं मिशी ठेवत होते, त्याच्यामुळे ते मिशीत अडकलं. ते आळशी असल्यामुळे शेजारच्याला सांगितलं, भाऊ एवढं जांभूळ माझ्या तोंडात लोटून दे, म्हणजे मला खाता येईल. तो काही लोटायला तयार नव्हता. दोन्ही आळशीच मित्र आहेत. ते म्हणले, तुझ्या लोटण्यावर आहे का? कोणीही मला मदत करेल, रस्त्याचा माणूस. एका रस्त्याने चाललेल्या पांथस्थाला आवाज दिला, दादा मला मदत करा. काय? एवढं जांभूळ लोटा. ते म्हणले, शेजारी मित्र आहे ना, तो करू शकत नाही का मदत? ते म्हणले, केव्हाची विनंती करतो, तो करत नाही म्हणून तुम्हाला सांगावं लागलं. त्याला विचारलं, अरे मित्र आहे ना, मग मित्राने मदत केली पाहिजे, का लोटत नाही? ते म्हणले, त्याने आपली मैत्री जपली तर. आता त्याने काय केलं? ते म्हणले, 5 मिनिटापूर्वी माझ्या तोंडावर कुत्र मुतत होतं, याला हाड म्हणायला म्हटलं, हा हाड म्हटला नाही, मी कसं याचं जांभूळ लोट? इतके आळशी. हा कर्तृत्व शून्य. आता थोडीशी साध्या अजून शास्त्र भाषेत बोलतो. ज्यांच्या जीवनामध्ये प्रपंच जमत नाही, परमार्थात येत नाही, त्यांना कर्तृत्व शून्य माणसं म्हणा. परमार्थ करण्याकरता, वाक्य नीट ऐका, प्रपंच जमावाच लागतो. ज्याला प्रपंच जमला तोच परमार्थात यशस्वी होऊ शकतो, विशेषत्वाने वारकरी संप्रदायात तरी. आमचे वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर म्हणायचे, 10 बाय 10च्या खोलीचा प्रपंच ज्याला जमला नाही, त्याने आकाशाला गवसणी घालणाऱ्या परमार्थात येऊ नये. आधी ते जमावावं, मग इकडे यावं, आहे की नाही? म्हणून कर्तृत्व शून्य माणसं असतात. काही माणसं कर्तृत्वहीन असतात. म्हणजे आता 2 न जमणारे शून्य असतात. पण काहींना परमार्थ जमत नाही, पण प्रपंच जमतो आणि प्रपंच करता जगतात. अशी माणसं कर्तृत्वहीन असतात. एक वाक्य नीट ऐका, आपल्या जीवनात आपण जे काही कमवतो आहे ते काही समाजाच्या, देशाच्या, धर्माच्या कामी येणार नसेल तर ते कमवण्यात काहीच अर्थ नाहीये. लक्षात ठेवा, ते हीन दर्जाचं कर्तृत्व आपण करतोय, लक्षात ठेवा. एक सांगू का, आपण स्वतः गाता गाता अनेक गायक तयार करणं हे खरं कर्तृत्व आहे. आपण वाजवता वाजवता अनेक वादक तयार करणं हे खरं कर्तृत्व आहे. आणि आपण कीर्तन करता करता शेवटी पाकिटाच्या ऐवजी 10-20 लोक माळकरी करून जाणं हे खरं कर्तृत्व आहे. म्हणजे काय होतं, पूर्वी 50 तरी माळकरी केल्याशिवाय कीर्तनकार जायचा नाही. आता फरक एवढाच झाला, 50 घेतल्याशिवाय काहीतरी एक करावं लागतं, एवढंच आहे फक्त, बाकी काही नाही. कर्तृत्व आहे. अहो, जे आपल्यालाच कामी येत नाही ते कर्तृत्व. मला सांगा, प्रपंच वाढवला, काय कामी आलं प्रपंचातलं आपल्याला? बीज ज्याचा शीण तेची फळ, बीज ज्याचा शीण तेची फळ, बीज ज्याचा शीण. नाशिवंता की प्रिया पुत्र
नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ बीज ज्याचा वा वा शीन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र अरे जी नाशिवंत आहे, ज्याचं बीजच दुःख आहे, ते वाढवून तुम्हाला सुख मिळणार आहे का? साखरेचे केले आळे माझी पेरिले कडू भोपळे, ज्ञानोबाराय म्हणतात. 4 पोते साखर आणली आणि कडू भोपळ्याचं बी लावलं म्हणजे काय भोपळं गोड होणार आहे का? कडू दुधिया माखीला गुळे जैसा. हा, कडू दुधिया म्हणजे भोपळ्याला गुळ चोपडून भाजी केली म्हणजे ते काय गोड होणार आहे का? ज्याचं बीज दुःख आहे ते किती, एक वाक्य नीट ऐका, संसार जेवढा वाढवाल तेवढं दुःख वाढेल आणि परमार्थ जेवढा वाढवाल तेवढं सुख वाढेल. लक्षात ठेवा. जेवढा पसारा प्रपंचाचा वाढला तेवढा दुःखाचाच पसारा आहे महाराज, तेवढ्या उपाधीच वाढल्या. आणि म्हणून प्रपंच, दुसरी गोष्ट कामी येत नाही. याच्यातलं काय, पत्नी कामी येते का? पैसा कामी येतो का? येतो का कामी? सांगा ना मला. या धनाची नदरी आशा जैशी तरुवर छाया. कामी येत नाही महाराज, पत्नी कामी येत नाही, मुलगा कामी येत नाही, काहीही कामी येत नाही. आणि ते वाढवण्यात आपण आयुष्य व्यर्थ करणं म्हणजे हीन दर्जाचं कर्तृत्व करणं आहे. त्याच्या पुढचा भाव मी सांगितला, कर्तृत्ववान. हा माणूस म्हणजे या मंडपातला बसलेला प्रत्येक माणूस आहे. ज्याच्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जमतं तो माणूस कर्तृत्ववान आहे. लक्षात ठेवा. जो दिवसभर शेतात काम करतो पण घरी आल्यावर हरिपाठ केल्याशिवाय पाणी पित नाही, जो माणूस सकाळी उठल्या उठल्या ज्ञानेश्वरीच्या 20 ओव्या तरी वाचतो, 4-2 अभंग वाचतो आणि मगच कामाला सुरुवात करतो, त्याचं कामही प्रामाणिकपणे करतो आणि परमार्थही करतो. या 2 गोष्टी ज्याच्या जीवनात जमल्या तो जगातला सगळ्यात मोठा कर्तृत्ववान माणूस आहे. आता याच्यामध्ये अजून थोडंसं पुढे नेतो आपल्याला. आता प्रपंच आणि परमार्थ करणारा कर्तृत्ववान आहे हे जरी खरं असलं तरी याच्यामध्ये ही 2 वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे की आपला प्रपंच व्हावा म्हणून परमार्थ करतो आणि एक वर्ग असा आहे आपला परमार्थ व्हावा म्हणून प्रपंच करतो. प्रपंचाकरिता करणारा परमार्थ आणि परमार्थाकरता केलेला प्रपंच. मला असं वाटतं आमच्या वारकरी संतांनी परमार्थ घडावा म्हणून प्रपंच केला, कधी कधी आम्हाला दुर्दैवाने प्रपंच चालावा म्हणून परमार्थ करावा लागतो. मग कर्तृत्व कधी ठरतं? प्रपंचात असून सुद्धा अलिप्त जीवन जगता ज्याला येतं, प्रपंचात राहून सुद्धा मोहमुक्त जीवन जगता येतं, प्रपंचात राहून सुद्धा विकारमुक्त जीवन जगता येतं, प्रपंच ज्याला जिंकता येतो. आपुलेनी पुरुषार्थे जिंकिला संसार, केला मद मत्सर ते शोधले, केला मद मत्सर. आपुलेनी पुरुषार्थे जिंकिला संसार, केला मद वा वा आपुले आले देखिया संसार, आपुले पुरुषार्थे जिंकिला संसार, आपुले पुरुषार्थे जिंकिला संसार.
प्रपंचावरती विजय मिळवता आला, प्रपंच जिंकता आला, विकारांना ताब्यात घेता आलं आणि मग निराकार परमात्म्याला मिळवण्याकरता प्रवास सुरू झाला. हा खरा अर्थाने कर्तृत्ववान आहे. याच्यामध्ये 2 भाग आहेत महाराज. आता अजून ऐका. प्रपंच मर्यादित करून स्वतःच्या आनंदासाठी परमार्थ करणारा एक वर्ग आणि प्रपंचाची राख रांगोळी करून समाजाला आनंद देणारा एक वर्ग. अत्यंत महत्वाचा विषय मी बोलतोय. ज्यांना प्रपंच सांभाळून परमार्थ करता आला ते कदाचित भक्त होऊ शकतात. काय म्हणतो मी? ज्यांना प्रपंच सांभाळून परमार्थ करता आला ते कदाचित भक्त होऊ शकतात. व ज्यांनी प्रपंचाचा विचार न करता समाजाकरता परमार्थ केला ते संत होतात. काय आहे? मिळवणं वेगळं आणि वाटणं वेगळं. मिळवणं वेगळं आणि वाटणं वेगळं. मिळालेलं स्वतः करता आणि मिळालेलं दुसऱ्या करता 2 भाव आहेत. एक अर्धा क्षण घेतो आपला. गीता तत्व भगवान श्री परमात्म्याच्या मुखातून श्रवण केल्यानंतर स्वतःच्या आनंदामध्ये जगणारा अर्जुन वेगळा, पण तेच गीता तत्व श्री गुरु निवृत्तीनाथांच्या मुखातून श्रवण केल्यानंतर जगाला आनंद व्हावा म्हणून 9000 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरी सांगणारा ज्ञानदेव वेगळा. लक्षात ठेवा. सेवितो हारस वाटितो वा वा. सेवितो हारस वाटितो निका सेवितो हारस वाटितो आनिका. सेवितो हारस वाटितो आनिका. सेवितो हारस वाटितो निका सेवितो हारस वाटितो निका सेवितो हारस वाटितो आनिका. सेवितो हारस वाटितो आनिका. यारे हो नकारा नभरी यारे हो नकारा नभरी विटेवरी जाची बाबुने समान विटेवरी जाची बाबुने समान हरे हो विटेवरी जाची बाबुने समान बाबुने समान बाबुने समान विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी टाळी. विठ्ठल 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 विठोबा रुक्माईला घेऊ. विठोबा रुक्माईला घेऊ. असं काय? शेवितो हा रस वाटितो अनेका. हे ज्यांना जमलं ते ज्ञानोबा तुकोबाराय आहेत नाही का. आनंद घेणं वेगळं आणि आनंद देणं वेगळं. महाराज काय वाटतं तुम्हाला? हा. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीय. ही संतांची भूमिका आहे महाराज. आणि म्हणून संतांनी हे करण्याकरता ऐका. जगात भक्त अनेक असू शकतात, ते संत होतीलच असं नाही. जगात जेवढे संत असतात ते 100% भक्त असतात. म्हणून ज्ञानोबाराय भक्तही आहेत आणि संतही आहेत. तुकोबाराय भक्तही आहेत आणि संतही आहेत. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. पण अर्जुन फक्त भक्त आहे, संत नाही. द्रौपदी भक्त आहे, संत नाही. काय केलं? ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि अर्जुन यांचा विचार केला तर अर्जुनाने प्रपंच सांभाळण्याकरिता परमार्थ केला आणि तुकोबारायने समाजाला आनंद देण्याकरता प्रपंचाची राख रांगोळी केली. जाळवणी संसार बैसलो अंगणी. महाराज काय म्हणाल तुम्ही? किंवा अगदी टोकाची भूमिका सांगू का तुकोबारायची? संसाराच्या नावे घालूनिया शून्य घालूनिया शून्य संसाराच्या नावे घालूनिया
संसारावर शून्य घातला. शून्य दै दावावे झाले तया बिंदुले पाहिजे एक केले. आणि त्या शून्याचा परिणाम काय झाला? वाढता हा पुण्य धर्म केला. धर्म हा 2 प्रकाराचा असतो. हो, आता अलीकडे कीर्तनात धर्म सांगायचा का न सांगायचा हाही मोठा प्रश्नच आहे. धर्म 2 प्रकाराचा आहे, पण एक लक्षात घ्या, धर्म टिकावा याकरता उभारलेली आध्यात्मिक साधना म्हणजे कीर्तन संस्था आहे. लक्षात घ्या. कीर्तनामुळेच धर्म टिकलाय आणि पुढेही कीर्तनामुळेच टिकेल, यात यत्किंचित शंका नाही. धर्म 2 प्रकाराचा असतो. एक प्रवृत्ती धर्म असतो आणि दुसरा निवृत्ती धर्म असतो. प्रवृत्ती धर्म हा देश कालाच्या मर्यादित बांधलेला असतो. देश बदलला तर तो धर्म बदलतो. काल बदलला तरी कालाच्या सोयीनुसार धर्म बदलतो. व्यक्ती बदलला तर व्यक्तीच्या सोयीनुसार तो धर्म बदलतो. बघा, काही ठिकाणी वेगवेगळे धर्म आहेत महाराज. काही भागात जर गेले तर असंही आहे की ब्राह्मण मंडळींना नको ते खावं लागतं. असंही काही धर्म काही भागात आहे की नाही. तो कालानुरूपानं बदलतो. ऐका, समजा इथला एखादा जवान भारत देशाच्या सेवेत असेल, बरोबर आहे. तो जर घरी आला, गावात फिरतो, 4 लोकांना भेटतो, तर 4 लोकांना भेटून त्या लोकांना प्रेम देणं हा त्याचा धर्म आहे. आणि गावातल्याही लोकांनी त्याच्यावर प्रेम करणं हा त्याचा धर्म आहे. बरोबर आहे. तो देशाच्या सेवेत गेलेला आहे. आला, त्याला चहापान करणं, त्याला मिठी मारणं, त्याच्यावर प्रेम करणं हा काय आपला धर्म आहे. आणि त्यानेही आपल्यावर प्रेमाने वागणं हा त्या वीर जवानाचा धर्म आहे. ज्या दिवशी सुट्टी संपली आणि तो देशाच्या सीमेवर उभा आहे, आता प्रेम करणं त्याचा धर्म नाही, दिसता क्षणी गोळी घालून माणूस मारणं हा त्याचा धर्म आहे. ते गावात जर प्रेम करणं धर्म असेल तर सीमेवर माणूस मारणं त्याचा धर्म आहे. याला प्रवृत्ती धर्म म्हणतात. हा देश काल मर्यादित बदलतो, तो आपण बांधला असतो. पण निवृत्ती धर्म हा अंतर्मनाशी संबंधित आहे. निवृत्ती धर्म ज्याला साधता आला, जन्म बदलला तरी धर्म बदलत नाही. आणि निवृत्ती धर्म ज्याला साधता आला, तो जगातला सर्वश्रेष्ठ साधू होतो, तो सर्वश्रेष्ठ संत होतो. लक्षात ठेवा. प्रल्हादाने निवृत्त धर्म साधला. त्या धर्मातून त्याने खांबातून देवाला प्रगट केलं. तोच प्रल्हाद अंगद झाला, नाही भगवंताचं प्रेम मिळवलं. तोच प्रल्हाद पुढे पुढे होत 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 काय नाही का उद्धव झाला, तरी धर्म तोच आहे. तोच उद्धव पुढे नामदेव झाला, तरी धर्म तोच आहे. तुम्ही आता एक वाक्य लक्षात घ्या. प्रल्हादाने आपलासा केलेला परमात्मा युग बदलली, अवतार बदलला, पण देव नाही बदलला. याला निवृत्ती धर्म म्हणतात. तो इतका साधला जातो, तो नामदेव पुन्हा तुका जरी झाला तरी देव तोच आहे आणि धर्मही तोच आहे. मग या निवृत्ती धर्माची ताकदच काय आहे? तर व्यापक असलेला, बलाढ्य असलेला, बलवान असलेला, सर्वेश्वर असलेला, सत्ताधीश असलेला जो परमात्मा आहे, त्याला कायमच आपलंस करता येतं. आणि कायमच आपलंस करण्याची ताकद ज्या धर्मात आहे त्याला निवृत्ती धर्म म्हणतात. आणि तो कुणाला साधता आला त्याला संत म्हणतात. अभंगाचं पहिलं चरण. देवती बळे हरिदासय देवती बळे हरिदासय देवती बळे हरिदासय देवती बळे देव
पूर्व पक्ष धातू धिकारिले जन पूर्व पक्ष धातू धिकारिले याच्यापेक्षा मोठा धर्म कोणताच नाही. देवांना जो संतांना साधता आला, निवृत्ती धर्म ज्यांना साधता आला ते संत, आणि त्या धर्मातून काय कर्तव्य काय कर्तृत्व केलं, देव आपलासा केलं, देव धरला असा शब्द आहे. काही गोष्टी करता जरी येत असल्या तरी होता येत नाही, आणि काही गोष्टी होता येत असल्या तरी करता येत नाही. काही गोष्टी होण्यासाठी सहज शक्य आहेत पण करण्यासाठी अवघड आहेत. काही गोष्टी करण्यासाठी सोप्या आहेत पण होण्यासाठी अवघड आहेत. तुम्हाला एक गंमत सांगतो. देवाचं म्हणजे देव होणं सगळ्यांना शक्य आहे. काय म्हणतो मी? देव होणं सगळ्यांना शक्य आहे, पण देवाचं रूप घेणं सर्वांना शक्य नाही. याच्या उलट संतांचं रूप घेणं सर्वांना शक्य आहे, पण संत होणं सर्वांना शक्य नाही. बघा तुम्ही, देवाचं देव आपण देवच आहोत म्हणून तर माणसाचा जन्म आहे आपल्याला. आपण देवच आहोत, फक्त त्या तत्वावर जायचंय बस. देव आहेत पण देवाचं रूप घेता येईल का? नाही. मग देव होणं शक्य आहे पण देवाचं रूप घेणं अवघड आहे. आणि याच्या उलट आहे, संतांचं रूप घेणं सर्वांना शक्य आहे पण संत होणं शक्य नाही. म्हणून तर या अभंगात कर्तृत्वाचा विचार आहे. उद्या कोणीही संत होईल पण तसं कर्तृत्व असलं पाहिजे ना, आहे की नाही? रूप घ्यायला काय अवघड आहे? आमच्याकडची गोष्ट, एक लेकरू होतं 10वी नापास झालं. 10वी नापास होतात का इकडे? हा, म्हणजे 10वी नापास झाला की आळंदीला पाठवायचं. काय आता बापाला वाईट वाटलं, एकुलतं एक लेकरू 10वी नापास झालं. घरी आलं, पहिले तर 2 थोबाडीत दिल्या. म्हणले अरे तू अपेक्षित घेऊन देऊन सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त नापास झाला. तेही थोडं तापट होतं. म्हणले बाबा मार खायला मी घरात आलो नाही, मी घरातच राहत नाही. म्हणले तू न राहिलेलाच बरा. म्हणजे फार तो जुना बाप असेल कदाचित. ते रागारागात घरातून निघून गेलं. पुन्हा स्टँडवरून परत आलं. बाप म्हणले घरात यायचं नाही. ते म्हटले अजिबात येणार नाही, चार्जर राहिलं म्हणून आलो. हे बिलिंदर गेलं निघून. कुठं जावं म्हणून मुंबईला गेलं. 10वी नापास कोण विचारतं, पण एखाद्याचं प्रारब्धही चांगलं असतं महाराज. त्या स्टेशनवर उतरलं, तिथे एक वृत्तपत्र हातात पडलं, त्याच्यात बातमी होती, आम्हाला कामाकरिता मुलगा पाहिजे मात्र शिक्षणाची अट नाही. तो म्हणले आपल्यासाठी जाहिरात आहे. त्याने तो पत्ता शोधला आणि त्या पत्त्यावर गेला. दुसऱ्या दिवशी तिथल्या व्यवस्थापकाने त्याची मुलाखत घेतली आणि त्याचं नाही का मुलाखतीत पास झाला आणि नोकरी निश्चित झाली. त्याला म्हटले तुला 20,000 रुपये आम्ही पगार देऊ.
ते म्हणले मी 10वी नापास आहे बरं. काम काय करायचं? काहीच करायचं नाही, आमचं प्राणी संग्रहालय आहे. परवा एक अस्वल होतं ते मेलं. नवीन अस्वल मिळेपर्यंत मेलेल्या अस्वलाची आम्ही कातडी काढलेली आहे. तू फक्त पांघरून बसायचं. म्हणजे अस्वलाची कातडी पांघरायची आणि पिंजऱ्यात बसायचं. म्हणजे याच्यापेक्षा काय चांगलं असलं पाहिजे? 20,000 पगार. हो, ज्याला जास्त ढोंग करता येतं तो जास्त पैसे कमवतो महाराज. त्याचं नाव कलियुग आहे. चाल दिवस आपले, सकाळी यायचा कातडी पांघरून पिंजऱ्यात बसायचं. लोक त्याला अस्वल समजायचे. बरं, शहरातली माणसं बी लई बिलिंदर असतात. ते स्वतःच्या आई वडिलाला वृद्धाश्रमात ठेवतात, पण प्राण्यांवर फार प्रेम करतात. म्हणजे मी असे लई माणसं पाहिले, आईला वृद्धाश्रमात ठेवतात आणि कुत्रीला गाडीत घेऊन फिरतात. म्हणजे पाळलेली. अहो, मी पाळलेली कुत्री म्हणतोय तुम्हाला. तुम्ही धचा मन नका करू राव. आणि मग प्रेमाने ते पाहणारे येतात ना प्राणी. कोणी कोणी फुटाने घेऊन येतं, कोणी केळी घेऊन असं प्रेमाने ठेवतात. आम्हाला सुद्धा इथं गुळ ठेवतात. हा, एकाने केळी ठेवल्या होत्या त्या पिंजऱ्यावर. आणि नेमकं काय होतं, त्या दिवशी रिपरिप पाऊस चालू होता. कोणी पर्यटकही नव्हते आणि हा त्या डोळ्यामधून फटीतून केळी बघायचा. ते म्हणले तेवढ्या काढल्या तर बरं होईल, आपल्या पोटात जातील. तो अंदाज बघितला आणि पिंजऱ्यावर चढला. कोण? कातडी पांघरलेला अस्वल मुलगा. पिंजरा ओला झाला होता आणि नेमका पाय घसरला. नको ते झालं, शेजारच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. मला विचारू नका, तो वाघाचा होता. वाघाने डरकाळीच फोडली ना, आ केला आणि याचा नरड्याचा गोट घेतला. याने शेवटचा श्वास मोजला. पण मी सांगतो ना, एखाद्याचं प्रारब्धच फार चांगलं असतं. त्या वाघाने याच्या कानात सांगितलं, एवढं बी घाबरायचं काम नाही, मला सुद्धा 40,000 पगार आहे. अर्ध्या केळी इथं ठेवून बाकीच्या केळी तुझ्या डोळ्यात काय. वाघाचं कलफत पांघरणं शक्य आहे, पण वाघाचा कलबूत दिसे वाघायसा, परिणाही दशा साचा. वा वा. परिणाही दशा साचा. हे वाघाचा परिणाही दशा दिसू शकतो, पण वाघासारखं कर्तृत्व असणं गरजेचं आहे. म्हणून संतांचं रूप घेऊ शकतो एखादा. दाढी वाढवू शकतो, भगवे कपडे घालू शकतो, किंवा नाही का चांगलं कीर्तन करू शकतो, पण तसं कर्तृत्व असणं. म्हणून मी फार वेळ घेत नाही तुमचा, पण एक लक्षात घ्या, जिथं जिथं संतांचा परिचय आला विकास दादा, तिथं तिथं कर्तृत्व आणि स्वरूप या दोघांचं मिलन करण्याचा प्रयत्न संतांनी केला. साधा माझा प्रश्न आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, तुकोबारायांनी केलेलं ज्ञानोबारायांचं वर्णन. काय हुशार असतील तुकोबाराय. सोन्याचा पिंपळ असलेला जो महात्मा आहे दारात, तो जर ज्ञानोबाराय असतील, एवढीच ज्ञानोबारायांची सिद्धी बघितली, उद्या एखाद्याच्या शेतातून समृद्धी गेला आणि तो जर समृद्ध झाला, त्याने उद्या दारात सोन्याचा पिंपळ लावल्याला कमी केला नाही, तर लोकांनी काय त्याच्या दारात जायचं का? मग जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ हे एवढं स्वरूप आहे, पण अंगी आईशी बळ रेडा बोले हे कर्तृत्व असल्याशिवाय ज्ञानोबारायांची सिद्धी होत नाही. लक्षात ठेवा. किंवा ज्ञानोबारायांचं नाथ महाराजांनी केलेलं वर्णन बघा तुम्ही, बघा. हो, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा
दर्शने हरी नाम सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा हा अभंग जर बघितला तुम्ही तर मूळ एक चरण आणि त्याच्या भोवती जेवढे चरण लावले ते सगळे कर्तृत्व आहेत. चालविली कर्तृत्व आहे, नाही का. रेड्यामुखी वेद कर्तृत्व आहे. साधकांचा मायबाप दरुषणे कर्तृत्व आहे. पण कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा हे त्यांचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा, स्वरूप आणि कर्तृत्व एकत्र आल्याशिवाय संत होत नाही. इथं एक महान कर्तृत्व तुकोबाराय सांगतात, देव तीही बळे धरीला. हा, आता बळ म्हटलं की अनेक बळ आहेत महाराज. बळ ही सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे वास्तवात असलेलं सापेक्ष बळ, त्याही पुढे जाऊन ज्ञानाचं बळ, योगाचं बळ, भक्तीचं बळ, भावाचं बळ, त्याच्या अंगाने प्रेमाचं बळ, सगळे बळ वेगवेगळे आहेत महाराज. आता सापेक्षतेने मला किती बळ असेल तेवढं तुम्हाला नसेल, किंवा तुम्हाला असेल ते मला नसेल. एखादा पखवाजा उत्तम पखवाज वाजू शकतो, पण त्याला तो उचलला जात नाही. बळच आहे की नाही महाराज. आमच्याकडे एकाचं लग्नच होईना, म्हणजे बऱ्याशांची होत नाही आता. 36व्या वर्षी लग्न झालं आणि मध्येच त्याला 1,00,000-2,00,000 रुपये देऊन कुठून तरी पोरगी आणली. आता नेमका तो होता 48 किलोचा आणि पोरगी मिळाली 122 किलोची. पण आहे तशी केली, काय करणार आता, मिळतच नाही तर काय. आणि कोणत्या माणसाने त्याला सांगितलं, म्हणले सत्यनारायण पूजा झाली की कुळस्वामी आणि कुळदेवाला जावं लागतं. तो जेजुरीला गेला. तिथं कोण वाघ्या भेटला मला माहिती नाही, त्याने सांगायला नको होतं असं. तो म्हणले 5 पायऱ्या तरी हिला चढून घेऊन चढावं लागतं. हा 48 किलोचा, ती 122 किलोची, आणि ऊन 42 डिग्रीला तापलेलं. याने जसा तो बोजा उचलला, 3ऱ्या पायरीवर हार्ट अटॅक येऊन मेला. हे बळ. आता थोडासा वेळ जाईल पण 2 मिनिटं घेतो. एकदा काय झालं बरं का, कुंती मातेने एक व्रत केलं. व्रताची सांगता होती आणि तेच व्रत गांधारी मातेनेही केलेलं होतं. राग नका मानू माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ना व्रत करण्यापेक्षा व्रताचं प्रदर्शन करण्यात जास्त आनंद वाटतो. सांगता मोठी झाली पाहिजे. हा, आणि मग गांधारी मातेने चांदीच्या वाटीत सुवासिनींना साखर वाटली. म्हणजे चांदीच्या वाटीत नाही वाटली, चांदीच्या वाटी सगट वाटली. नाही तर 14 जानेवारी आयुष्यात येऊ नये. कंगवे, फन्या, प्लॅस्टिकचे डबे, अरे काय वाटतात हे तुम्ही. मी सांगू का तुम्हाला, 14 जानेवारीचा वाण जरूर वाटा, पण कमीत कमी गीता, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी वाटा, म्हणजे जीवनाचं कल्याण होईल. लक्षात ठेवा, जरूर वाटा. कमीत कमी हरिपाठ वाटा, गीता वाटा. त्यांच्या घरी जाऊ द्या, कशाला या कंगवेन फण्या वाटतात. अर्जुनाने बघितलं आई नाराज दिसते. ती म्हणले, बघ गांधारीने जर चांदीच्या वाटीत साखर वाटली असेल तर माझं काय, मलाही व्रताची सांगता करायची. अर्जुन म्हणले, आई मी आहे, काळजी करू नको. धर्मराजा म्हणले, आपण करतो. भीमा इकडे. म्हणले काय, स्वर्गात जाय आणि इंद्राचा ऐरावत घेऊन ये आईला साखर वाटण्याकरता. म्हणले स्वर्गात कसं जाऊ. अर्जुनाने बाण मारले आणि बाणाची शिडी तयार केली. त्या शिडीने चढून गेला भीम दादावरती. इंद्र असा बसलेलाच होता. इंद्राला म्हटले, इंद्रराव ऐरावत नेतो ऐरावत. तो म्हणलं, ते काय ग्रामपंचायतीचं ट्रॅक्टर वाटलं का तुला, कोणी उचलायचं आणि चालायचं. हा, असं स्वर्ग लोकातलं मृत्यू लोकात नेता येत नाही. याने गदा धरला ना, आता इंद्राच्या डोक्यात घालणार तितक्यात इंद्राचा पिये हुशार होता. नाही पिये हुशार असतात म्हणूनच त्यांना ठेवावं लागतं, यांना काहीच कळत नाही. तो म्हणले, मालक थांबा थांबा मालक, कशाला मार खाता तुम्ही याच्यासाठी. साधं त्रैराशिक आहे, ते काही गळ्यात घालून गायला उपर नाही का खिशात घालून जायला पाकिट आहे.
हो म्हणा, ऐरावत नेणं शक्य नाही त्याला. ए बाबा घेऊन जाय, मला मारू नको. गेला, गजशाळेमध्ये गेला, साकळ्या तोडून टाकल्या आणि खरंच उपरण्यासारखा ऐरावत गळ्यात घातला. भीम येतो आणि 2 पायऱ्या उतरला आणि 3री पायरी काय माहिती नाही, अहंकार वाढला का काय, पण पायरी बाण मुडला आणि भीम ऐरावत असं खाली पडला. एक वाक्य फार गोड सांगतोय. या जगात एकच तत्व असं आहे, 80 वर्षाची जरी आई असली आणि 60 वर्षाचा जरी मुलगा असला आणि तो जर घराच्या बाहेर गेला, तो घरात येईपर्यंत जिचा डोळा लागत नाही ती आई आहे. लक्षात ठेवा. बाई माझा भीम गेला, अजून कसा येत नाही, कसा येत नाही. म्हणून अंगणात येऊन कुंती माता वाट बघते तर भीम ऐरावत असं खाली पडत होता. आणि तुम्हाला सांगतो, जर पडलाच असता तर ही पृथ्वी नष्ट झाली असती. ऐरावत रत्न थोर, ऐरावत येतो. पण काय करावं, तितक्यात कुंती मातेने स्वतःचा पदर पुढे केला साडीचा आणि साडीच्या पदरामध्ये ऐरावत असं भीमाला घेतलं आणि हळूच खाली ठेवलं. कोणाचं बळ जास्त? सांगा, कोणाचं बळ जास्त? अहो, इथं मातृशक्तीचं बळ या विश्वात सगळ्यात मोठं बळ आहे. लक्षात ठेवा. आईच्या प्रेमाचं बळ या जगातलं सगळ्यात मोठं बळ आहे. एक वाक्य नीट ऐका, ज्याच्या पाठीमागे आईचं बळ आहे त्याला आयुष्यात अपयश नावाचे तत्व माहिती नाही, तो कायम यशस्वीचे आहे. बळ सापेक्ष संकल्पना आहे. आता या सापेक्ष बळापेक्षा ज्ञानाचं बळ मोठं आहे. ज्ञानी माणसं कायम या बलवानाला हरवत असतात. ज्ञानाचं बळ बघा, विचाराने माणसं मोठे होतात, आकाराने मोठे होत नाही, आहे की नाही? आकार किती मोठे आहे त्याच्यापेक्षा विचार मोठे असले पाहिजे. बऱ्याच वेळा कितीतरी पखवाजाचे बोल येतात, व जो विचारवंत आहे, आता कोणतं पूरक वाजायचं, ज्याला जमलं तो हुशार होतो, तो विद्वान होतो. किंवा गाण्याच्या चाली सुद्धा आमची महाराज मंडळी महाराज, कोणता अभंग आहे, कीर्तनकार कोणता भाव प्रधान सांगतोय, कोणत्या रसात बोलतोय, त्याच रसात चाल म्हणणं हे बुद्धिवंताचं लक्षण आहे महाराज. म्हणून ज्ञानी माणसं कधीही मोठेच, ज्ञानी माणसं मोठेच आता मला वेळ फार कमी आहे, पण 8:15 सुरू झाल्यावर 10:15 सोडणं माझी मर्यादा आहे. 10:10 सोडतो. इकडे कुस्त्या होता का? कुस्त्या हा, देवा थापा आला होता की इकडे? सध्या लय फेमस आहे तो नेपाळचा देवा थापा. असतो ऐका, विनोदाचा भाग सोडा. एका गावात कुस्त्या झाल्या. एक पैलवान आला, सगळ्या कुस्त्या हरलावल्या, म्हणजे ताकदीचा होता. एकही पैलवान त्या कड्यात ठेवला नाही त्याने, की सगळे हरवले. कोणीच आता राहिलं नाही की त्याच्याशी कुस्ती करणार. आणि गावाने शेवटची कुस्ती लावली. कुस्ती होती 2 लाख रुपयाची. 2 लाख रोख ठेवले आणि हा पैलवान जाऊन बसला. कोणी कुस्ती खेळणार नाही, काय करायचं आता? 2 लाख रुपये वाया चालले. शेवटी त्याला 3 वेळा कड्यातून फिरवून देण्याची विचार झाला. त्या गावचा सरपंच हुशार होता. तो म्हणले, याचे कपडे तर काढू, कमीत कमी पाठ तर दिसेल. 2 लाख रुपये फुकट कशी द्यायची याला? म्हणजे हा काय आपल्याला 2% पाठवणारी नाही. ग्रामपंचायतीची आणि तो सरपंच धावला. मी हे आमच्या नाशिक जिल्ह्यातलं सांगतो, इकडचं अजिबात नाही. मला अजून 10:30 पर्यंत इथंच राहायचंय. त्याने पैलवानाच्या हातात हात घेतला त्या सरपंचाने, म्हणले मी कुस्ती करतो. लोक म्हणले हा हातपाय मोडून टाकेल सरपंच साहेब. नका नका, नाही म्हणले करतो. आणि कानात सांगितलं त्या सरपंचाने, जिंकल्यावर काय मिळेल? म्हणले 2 लाख. मी घरातून 2 लाख देतो, आजच्या दिवस मला जिंकू दे, तू पड. हे कानात डाव झाला आणि ते गुडघ्यात बेजा. ते म्हणले जाऊ द्या, एकदा पडल्याने 4 लाख भेटून जातील, कुठे डोक्याला ताण करायचा. कुस्ती झाली, सरपंच जिंकला. पैलवान म्हणजे सरपंच असेच जिंकतात असं मला म्हणायचं. आता रथ निघाला आणि मिरवणूक सरपंचाची निघाली. आपल्या गावच्या सरपंचाने एवढी मोठी कुस्ती जिंकली. हा जल्लोष, गुलाल, फटाकडे. आणि हे पैलवान असं खाली खाली चालायचं रथाच्या मागे चाक धरून. शेवटी म्हणले 10 वाजत आले, देता का बापू, मला जाऊ द्या आता. तो म्हणले काय? हा म्हणले 4 लाख.
ते म्हणले तो माझा कड्यातला डाव होता, तुला कळला नाही, मी काय करू. फुटकी कवडी मिळणार नाही. हो, माझा मुद्दा इथं नाहीये. इथं बलवानाला ज्ञानवानाने हरवलं. इथं ज्ञानाचं बळ मोठे, बुद्धिमानाचं बळ मोठे. बुद्धिमान कधी मोठा आहे. त्याही पुढे सगळे बळ सांगायला वेळ नाही, वेळेचा अभाव आहे. या सगळ्या बळांच्या पलीकडे योगाचं बळ आहे, नाही का. या सगळ्या बळांच्या पलीकडे ज्ञानोबाराय म्हणतात एक सगळ्यात मोठं बळ आहे, त्याला भावाचं. करतरी आबळे तैसा हरी, करतरी आबळे तैसा हरी. करतरी आबळे तैसा हरी, करतरी आबळे तैसा. भाव बळे आकळे भाव बळे आकळे येरवी नाकळे, करतरी आबळे तैसा हरी, करतरी आबळे तैसा या जगामध्ये परमात्म्याला आपलंसं करण्याकरता जर एखाद्याकडे बल असेल तर तो बळाने आपलंसं करू शकत नाही. 6व्याच दिवसाचं पोरग होतं, पुतना मारून टाकले. कुठे त्याच्या बळाच्या नादीला, नाही का. बळिया माझी बळ जाणे ते मी, सगळ्या जगाचं बळ मला आहे माहिती आहे म्हणतो. बरं, ज्ञानाच्या बाबतीत विचार करणार तर बुद्धीचा जनितच तो आहे, मग ज्ञानाने हरवू शकणार नाही. बरं, योगाच्या बाबतीत विचार करला तो योगेश्वर आहे, मग त्याला हरवायचंच असेल तर त्याला आपलंसं करण्याकरता भाव नावाचं भक्तीची मापे मोजितो आणि वागता. भक्तीची मापे मोजितो अनंता. 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 इतराने तत्वता प्रेमाने भक्तीने परमात्म्याला मोजता येतं, भावाने मोजता येतं. थोडंसं एक अर्धा मिनिटं बोलतो. सगळ्यांकडे भाव असतो, पण सगळ्याच भावाने देव मोजता येत नाही. हो, भावोदय होणं हे सगळ्यांना शक्य आहे महाराज. कीर्तनात आल्यावर बऱ्याचशांचा भावोदय होतो, आहे की नाही. पण घरी गेल्यावर भाव संधी होते, मग भाव शाबल्य, आणि मग भाव शांतीपर्यंत भक्त पोचत नाही. जोपर्यंत भाव शांती होत नाही तोपर्यंत देव आपलंसा होत नाही, लक्षात ठेवा. आता एक अर्धा सर काल्पनिक बोलतो. भावोदय, आळंदीच्या वारीला गेला, सगळं वातावरण छान आहे, चाली ऐकायला मिळत आहेत, कीर्तन ऐकायला मिळतात, प्रसन्न वातावरण आहे. त्यातल्या त्यात घरून फोन आला, अहो अभिनंदन अभिनंदन, काय 6 वर्ष लग्नाला झाली होती तुम्हाला, ज्याची प्रतीक्षा करत होती पावलीच्या कृपेने आज तुम्हाला मुलगा झाला. याला म्हणावा आता त्याचा भावोदय झाला. उड्या मारायला लागला, मला भेटला, म्हणले नाना 5,000 उसने द्या, घरी गेल्यावर फोन पे करतो, पण 5,000चे पेढे वाटायचे आज. म्हटलं घे बाबा, मुलगा झाला तुलाही 6 वर्षांनी. 5,000चे पेढे मोजले,
पेढेच मोजत होता तितक्यात दुसरा फोन आला. म्हणले ऐका ना, लय मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणले काय? बाळांपणामध्ये आईची तब्येत इतकी खराब झाली की डॉक्टर म्हणतो बाळ वाचेल का आई वाचेल सांगता येत नाही, आणि वाचवायची असेल तर 10 लाख रुपये डिपॉझिट करा आणि तात्काळ ऑपरेशनाला घ्या. आपल्याकडे तर 10 रुपये नाही, वारकरी माणूस. आता वाटेल का पेढे? आता दुसरा भावाने जन्म घेतला, त्याचं नाव आहे भावसंधी. आता एक अंग आनंद व्यक्त करतोय, पण जर पत्नीच गेली तर काय करू त्या बाळाला? आता त्याच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला, त्याला भावसंधी संदेह निर्माण झाला. टेन्शन घेऊन बसला, काय करावं? आता तिसरा फोन आला वेळ नसल्यामुळे लगेच. एवढं पी टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या मेवण्यांना फोन केला होता. ते मुंबईच्या महानगरपालिकेत आहेत, तुम्हाला माहीतच आहे. सांगितलं तुमची बहीण आणि भाचा असा अडचणीत सापडलाय. डॉक्टरने 10 लाख भरायला लावले आणि मालक तर वारीला गेले. पण भाऊ इतक्या मोठा मनाचा, त्याने 20 लाख रुपये तात्काळ आरटीजीएस केला. आम्ही 10 लाख रुपये भरले आणि ऑपरेशन थिएटरमध्ये एक पेशंट गेलेला आहे. आता फक्त ऑपरेशन यशस्वी व्हावं एवढीच इच्छा आहे. हा तिसरा भाव निर्माण झाला, त्याला भाव शाबल्य म्हणतात. आता पैसा आहे, बाळही जन्माला आलंय, पण ऑपरेशन यशस्वी होईलच असं नाही. आणि मग त्याला शेवटचा फोन येतो, खरंच तुमचा परमार्थ यशस्वीतेकडे गेला, खरंच माऊलीने असीम कृपा तुमच्यावर केली, यशस्वी झालं ऑपरेशन, बाळही सुखरूप आहे, बाळाची आई सुखरूप आहे. 5 लाखातच ऑपरेशन झालं. उरलेले 15 लाख आम्ही परत करण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या मेवण्याने सांगितलं भाचाच्या नावाने दिलं, मी परत घेणार नाही, त्याच्या शिक्षणाकरता FD करून टाका. आता अंतकरणात जो आनंद होईल त्याला भावशांती म्हणतात. आणि ह्या भावशांतीमध्ये परमात्म्याची प्राप्ती होते. भक्त जैशेनी जे तप आहे ते तेची होत जाये, तो मी तुझा झालो आहे खेळणे आजी. नाही का? जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा जैसा केला तैसा होय, सोया धनो क्या बात है? धावे सोय धावे सोय धनो धावे सोय धरो देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे बाळाची ताकद फार मोठी आहे महाराज. अर्धा क्षण घेणार आहे मी तुमचा अजून. एक सुरदासजी नावाचे भक्त होऊन गेले, ज्यांना दोन्ही डोळे नाही, पण स्वर इतका गोड होता महाराज. तुम्हाला एक सांगू का, या वारकरी संप्रदायातला सर्वश्रेष्ठ करता कोण असेल तर हे गुणीजन आहेत बरं का, लक्षात ठेवा. कारण कीर्तन नामदेवांना करायला लावले आणि टाळ घेऊन ज्ञानदेव उभे राहिले, हे आम्ही विसरायला नको. ही ज्ञानदेवांची भूमिका आहे, आमची नामदेवांची भूमिका आहे. हा. सुंदर भजन करायचे सुरदास. रोज नित्याने भजनाचा नियम. एक दिवशी संध्याकाळी निघाले. सुरदास कळतो ना तुम्हाला, ज्याला नेत्र नाही. संध्याकाळी जाता जाता अंदाज चुकला, मंदिराकडे जाता जाता मंदिर गेलं बाजूला राहून रस्ताच चुकला. संध्याकाळी बरेच रस्ते चुकतात. जंगलाच्या दिशेने निघून गेला बिचारा. 10 वाजून 10 मिनिटं झाले तरी रस्ता सापडे ना. एक विहीर पुढे होती, आता विहिरीत पडणार सुरदासजी. एकच पाऊल बाकी होता.
पण परमात्म्याचं प्रेम होतं. क्षणात परमात्म्याने एका बालकाचं रूप घेतलं. सुरदासजीचा हात धरला, म्हणले बाबा पुढे वीर आहे, या मागे. मेला असतात आता, कुठे चालला तेवढ्या रात्री? काही नाही, भजनाचा नियम आहे, भजनालाच निघालो होतो. कुणाच ठाऊक आज कस काय माझ्याकडनं गडबड झाली, मंदिरच सापडना बघा. अहो काय भजन करता, विहिरीत मेले असते, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. आला असता का तुमचा देव वाचवायला? बरं झालं मी आलो, उद्यापासून येऊ नका भजनाला. ते म्हणले, ते का जातीवंत भजने होतं. ते म्हणले, माझं भजन बंद करणारा तू कोण? हा चतुरा तो शिरोमणी होता. हा म्हणले, मी गुराकी आहे, रात्री गाई चारतो का? नाही म्हणले, वासरू हरवलं होतं, चल मला मंदिरात सोड. आणि मग सुरदासजीने त्याचा हात धरला. ज्याला डोळे नाही ते कधी बरं का त्याचा हात दुसऱ्याच्या हातात देत नाही, आपलाच हात ते धरतात. तुम्ही ट्रायल करून बघा. सुरदासजीने हात धरला आणि खरं सांगतो, सुरदासजीच्या हाताला काही वेगळी ऊर्जा जाणवली. हा हात तर सामान्य हात नाहीये, हाच तर जगन्नाथ आहे. घट्ट हात धरला, मंदिराजवळ नेला. म्हणले, बघा आता बैरवी होणार आहे कीर्तनाची, तुम्हाला बैरवी तरी म्हणता येईल, जा. सुरदासजी म्हणलं, चांगल्या चांगल्यांच्या हातात येत नाही, माझ्या हातात आल्यावर सोडूच कसा? योगिया दुर्लभ, योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी, नाही का? सोडत नसतो म्हणले मी तुला. ते म्हणले, अरे सोड बाबा. नाही सोडत नाही म्हणले. अरे काय बावळ, मी तुला वाचवलं आणि मला धरून बसला. बोलण्याच्या नादात लावलं आणि देवाने हाताला हिसडा मारला आणि देव बाजूला झाले. देव नाचायला लागले, हसायला लागले. सुटलो ना तुझ्या हातातून, सुटलो ना तुझ्या ताब्यातून. सुरदासजीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले आणि सुरदास हसायला लागले. म्हणले, का हसतोयस? सुरदासजीने फार गोड सांगितलं, आयुष्यात घरी घेऊन जा. हस्त उच्चोपशी यातोसी बलात कृष्ण किमत भूतम, किमत भूतम कृष्णम बलात. हाताला हिसडा मारला आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाच्या हातातून निघून गेला. लय बलवान आहेस का रे तू? लय बळ आहे का तुला? हृदयात गतिर्निरे अशी जानामी तम पौरुषम. अरे 1000 वेळा हातातून सूट, काही फरक पडत नाही, पण तू आमच्या हृदयात आहे. जर तुला लय बळ असेल तर एकदा निघून दाखव. देवती बळे धरिला सायासे, धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया गोर, गळा बांधोनिया गोर, गळा बांधोनिया गोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. बंदी खाना केला नाही का? हो. साठविला हरी जी देवती ही बळे धरिला. महाराज हे बळ तुम्हाला एवढं आलं तरी कुठून हो? नाही का? महाराज म्हणते, बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळी बनतो. पण त्याच्या अंकित होण्याकरता काय करावं लागलं? त्याग करावा लागला, वैराग्य संपादन करावं लागलं. तो त्याग अभंगाच्या दुसऱ्याच्या पूर्व पक्षी धातू, पूर्व पक्षी धातू, धिकारिले जन, धिकारिले जन, धिकारिले जन. पूर्व पक्षी धातू, पूर्व पक्षी धातू, पूर्व पक्षी धिकारिले जन, धिकारिले जन, धिकारिले जन. पूर्व पक्षी धातू,
धिकारिले पूर्व पक्षी अभंगाची मूळ भूमिका मी मांडलेली आहे. थोडीशी शंका आहे, तेवढी एक 5 मिनिटात मला मांडायची आहे. 5 मिनिटं तुमचे घेणार आहे, पण तत्पूर्वी एकदा सर्वांनी प्रेमाने वरती हात करा आणि भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा. हरि जय जय कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पाच मिनिटं सांगू का आता? नको, जय विठ्ठल. हा, 5च मिनिटं. आता कसं आहे, तुम्ही उद्या असं नको म्हणायला बुवा बिल एवढं आलं आणि मीटर तर काहीच नाही फिरलं बुवा. असं मीटरला बिल बी परवडायला पाहिजे. विनोदाचा भाग थोडा, पण मला ते सांगितल्याशिवाय समारोप करता येणार नाही. देव तेही बळे धरीला. ऐका हा, नेमका कोणत्या बळाने देव धरला? या अभंगामध्ये 3 बळ सांगितलेत. देव तिही बळे धरीला हे कर्माचं बळ आहे. करोनिया नाश उपाधीचा हे ज्ञानाचं बळ आहे. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन हे वैराग्याचं बळ आहे. मग आता वैराग्याच्या बळाने धरला का कर्माच्या बळाने धरला का ज्ञानाच्या बळाने धरला? बरं, आपण बळ बघून आलो ना. तो ज्ञानाने धरता येतो ना कर्माने धरता येतो. तो तर प्रेमाने धरता येतो. बरोबर आहे. मग नेमकी बळ कुठे? बरं, सायास कुठे करावा लागला मग संतांना? करोनी सायाशे धरीला ना. अहो सहज म्हणणं. हे बघा, कधी कधी ही गुणीजन मंडळी इतकी सुंदर असतात महाराज, सहज षडज लावतात. सहज असा सहज. आणि काहींचा षडज लावणं म्हणजे असं वाटतं आता हा आत्ता जाईल का नंतर जाईल. आहे की नाही? सहजता असली पाहिजे. काही पकवाज वादक, आता आमचा विकास दादा किती सहज वाजवतो. काही म्हणजे असं त्याच्या अंगात कोणतं वारं आलंय असं वाजवतं. सहजता असली पाहिजे. कीर्तनकारी पाहतो आपण, सहज बोलणं, सहज सहज. मग सायासाने देव धरला तर त्यांचं कर्तृत्वावर बाधा आला. काय या बघा, या अभंगामध्ये 3 क्रियापद आहेत. देव तिही बळे धरीला. धरीला हे क्रियापद आहे. करोनिया हे क्रियापद आहे. आणि धिक्कारिले हे क्रियापद आहे. झाले हे क्रियापद आहे. 4 क्रियापद सांगितले. मराठी व्याकरणामध्ये काही क्रियापद अकर्मक असतात आणि काही क्रियापद सकर्मक असतात. म्हणजे काही क्रियापदांच्या सिद्धी करता सकर्म म्हणजे सायास करावा लागतो, आणि काही क्रियापद सहज सिद्ध असतात, ते अकर्मक क्रियापद असतात. देव तिही बळे धरीला हे सकर्म क्रियापद आहे. करोनिया नाश म्हणजे करावा लागेल हे सकर्मक क्रियापद आहे. धिक्कारिले धिक्कारावा लागेल हे सकर्मक क्रियापद आहे. तेची झाले एवढे एकच अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे 3 क्रियापद सकर्मक आहेत आणि 1 क्रियापद आकर्मक आहे. मग देव तिही बळे धरीला सायासे म्हणायचं का करोनिया नाश उपाधीचा सायासे म्हणायचं का पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सायासे म्हणायचं? हा सायास कुठे लावायचा म्हणजे संतांचं कर्तृत्व सिद्ध होईल. मला असं वाटतं हा सायास ही बारकावा बघा,
करोनिया नाश उपाधीचा. नाश शब्द पाठ नाही, आपण म्हणताना नाश म्हणतो, पण नाश असा पाठ कोणत्याच गात्यात नाही. नास सशाचा स. वा वा. उपाधीचा नाश होत नसतो, नाश होत असतो. उपाधी थांबवावी लागते, उपाधी नष्ट होत नसते. क्रोध नष्ट होत नसतो, काम नष्ट होत नसतं, लोभ नष्ट होत नसतो, त्यांना थांबवावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, उपाध्या घालवायला सायास केला की हे बाकीचं आपोआप घडत. क्या बात. म्हणजे काय करायचं तर सायासाने उपाध्या घालवायच्या. दोन प्रकारच्या उपाध्या असतात, लौकिक उपाध्या वेगळ्या आणि अलौकिक उपाध्या वेगळ्या. लौकिकामध्ये अंतरलौकिक, बाह्य लौकिक, अंतर अलौकिक, बाह्य अलौकिक. आता अंतरलौकिक उपाध्या, काम क्रोध हे सगळे विकार आत बसलेत ना महाराज, एक तरी जाईल का? कितीतरी सायास करावा लागेल. आणि बाह्य लौकिक उपाध्या, आम्ही वाढवलेल्या उपाध्या, गाडी घोडी गाडी घर दार, या सगळ्या उपाध्या या जातील का? याच्यासाठी सायास करावा लागतो. सायासाने जाणार. एका सप्त्याची पत्रिका चेक करत होतो मी, माझ्या नियोजनात सप्ताह होता, आणि मग ते प्रिंटवाल्याने असं छापलं महाराज, बाकी सगळं मोठं, कीर्तनकारांची नावं छोटी. मी म्हटलं अरे येड्या, कीर्तना करता सप्ताह आहे, जेवणा करता सप्ताह आहे का? मग कीर्तनकारांची नावं थोडी मोठी कर, म्हणजे वाचता आले पाहिजे सगळ्यांना. ते म्हणले नाना ते मोठी होणं शक्य नाही. अरे म्हणले कीर्तनकारांना मोठी होणं शक्य नाही म्हणजे तू काय बोलतो? त्याचं काय आहे ना नाना, त्यांच्या नावाच्या पुढे फार उपाध्या लागल्यामुळे त्यांचे नाव बारके झाले. तुम्ही जर त्या उपाध्या काढायला लावाल तर 100% ते मोठी होऊ शकतात. वा वा वा, क्या बात आहे. करोनिया नाश उपाधीचा. ज्याला उपाध्या संपवता आल्या तो मोठा होतो. आणि लौकिक अलौकिक उपाध्या संतांना सांगितल्या, म्हणजे साधूलाही सांगितल्या. शिष्यशास्त्रादी विलासे, शिष्य करा, विशेष करून शिष्यिन्या करा. या सगळ्या मठ मुद्राचे निमिषे, मठ बांडा, या सगळ्या उपाध्या आहेत महाराज. आणि अंतर्मनामध्ये असलेला नाही का मीपणाची सुद्धा उपाधी साधूला योग्य नाही. अहो मला सांगा, आंघोळीचं पातीलं असतं, पाणी तापवायचं, ते काळं होतं, ते कधी स्वच्छ करता येईल का? ते स्वच्छ करण्याकरता 8-10 दिवस तुम्हाला ते ठोकून ठोकून काढावं लागेल. एक दिवशी स्वच्छ होतं, पण ते धुराने माखलं, म्हणून आता त्याच्यासाठी सायास आहे. मग हा जीव अनेक जन्माच्या उपाध्या घेऊन जगतोय. हा जीव अनेक उपाध्या चिटकल्या, एक दिवसात जाणार नाही. मग काय करा? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, रोज हरिपाठ करा, रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचा, वर्षाची वारी करा, आणि हळूहळू या उपाध्या घालवा. आणि जर हळूहळू उपाध्या गेल्या तर तुम्हाला त्याची अनुभूती यायला लागेल आणि तुम्ही त्या पदावर जाल. आज ज्ञानेश्वरी, आज माळ घातली, उद्या ज्ञानेश्वरी वाचली, परवा कीर्तनच केलं पाहिजे असा काही नियम नाही. मग याला तुम्हाला काही नाही का वेळ जाऊ द्यावा लागेल. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे यासी नचले तातडी, तू का म्हणे यासी नचले तातडी, तू का म्हणे आसी नचले तातडी, तू का म्हणे आसी नचले तातडी, तू का म्हणे तुका म्हणे आसी नचले तातडी, तुका म्हणे आसी नचले तातडी, तुका म्हणे आसी नचले तातडी. हा अनुभवे गोडी, अनुभवे 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 गोडी येईल कळो पूर्वपक्षधात धिकारिले जन, पूर्वपक्षधात धिकारिले जन. अनुभवे
स्वय जनार्दन तेती झाले स्वय जनार्दन क्या बात है, स्वय ताली बजाओ, ताली. जनार्दन तेती झाले स्वय जनार्दन स्वय जनार्दन स्वय जनार्दन स्वय जनार्दन स्वय जनार्दन तेती झाले पूर्व पक्षी धातु दिकालिले जना पूर्व पक्षी धातु दिकालिले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. कोणी उठायचं नाही. या आयोजक खरं तर व्यंकटराव आणि त्यांचे सुपुत्र प्रमोदराव यांच्यासाठी एकदा 2 मिनिटासाठी टाळ्या वाजवा. अहो, असे माणसं प्रत्येक गावात जन्माला आले पाहिजे आणि देवाने त्यांना अजून समृद्धी दिली पाहिजे की असे उत्सव होतात. हो. आणि त्याचबरोबर इतकं प्रॉपर आणि इतकं भयानक काम या गुणीजनांनी आज केलं महाराज. काय भैरवीत अंगावर काटे आले महाराज. भैरवीचे म्हण एकदा विकासदादांसाठी आणि आमचे नारायण महाराज आणि आमचे प्रकाश महाराज आणि अन्य गायकांसाठी टाळ्या वाजवा. सगळ्यांची इच्छा आहे की आता कीर्तन जरी संपलं असलं तरी फक्त 2 मिनटं ते 3 मिनटं आमचा विकासदादा एक परण वाजवेल. ते परण सर्वांना ऐकायचं आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. आणि एक विशेष ऐका ना, विमानाचा जो पायलट असतो ना, पायलट त्याच्यावर 2 जबाबदाऱ्या असतात. एक टेक ऑफ आणि दुसरं लँडिंग. लँडिंग केल्यावर तो खरा पायलट. म्हणून साऊंड सिस्टीमवाला सुद्धा तसाच असतो. सुरुवातीपासून तर भैरवीपर्यंत ज्याला सिस्टीम लावता आली तो खरा पायलट आहे. आणि म्हणून माऊली कृपा लोहासाठी टाळ्या वाजवा महाराज. विठ्ठल जय जय विठ्ठल. ऐका आता एक विठ्ठल स्तुतीपरण आणि निवृत्तीनाथ स्मरण विकास दादा आणि सुदर्शन दादा वाजवते.
पण कोणी उठायचं नाही कोणी तोपर्यंत. उठायचं नाही. आणि त्यापूर्वी उद्याची सूचना अशी आहे, उद्या सकाळी 9 ते 10 ह्या वेळामध्ये खुर्ची आणा इकडे. होम मिनिस्टर शाळेतील मुलांचा 8 ते 10 ह्या वेळामध्ये होम मिनिस्टर शाळेतील मुलांचा असा कार्यक्रम होईल. त्यानंतर 10 ते 12 गात्यावरील पूजा होईल व नंतर महाप्रसाद होईल. आणि 1 ते 3 ह्या वेळामध्ये श्री हरिभक्त प्रायण शिवानंद महाराज शास्त्री यांचे पूजेचे कीर्तन होईल. आणि पूजेचे कीर्तन झाल्याच्या नंतर लगेच महाप्रसाद होईल. आणि ठीक 7 ते 8 ह्या वेळामध्ये श्री हरिभक्त प्रायण समाज प्रबोधनकार निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होईल. लगेच माधव महाराज बोराडे, दिगंबर महाराज नकाते, इलास महाराज गेजगे, माऊली महाराज शिवणीकर, प्रसाद महाराज गडगे व सकाळी 4 ते 6 ह्या वेळामध्ये श्री हरिभक्त प्रायण आपल्या परभणी जिल्ह्याचे भूषण अच्युतजी महाराज दस्तापूरकर मालक यांचे कीर्तन होईल. लगेच 6 ते 8 ह्या वेळामध्ये श्री हरिभक्त प्रायण वारकरी भूषण उमेशजी महाराज दसरथे 6 ते 8 या वेळामध्ये कीर्तन होईल. आणि त्या कीर्तनाला गुणीजन ओमकारजी महाराज जगताप आणि कैलास महाराज पवार रात्रभर सुद्धा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुणीजन मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.